हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण खास उन्हाळ्यासाठी शिकंजी मसाला बघणार आहोत। त्यामुळे आपल्याला झटपट सरबत बनवायला मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत 4 चमचे जिरे, 3 ते 4 चमचे सुकवलेले पुदिन्याची पानं, खडी साखर, 2 चमचे काळं मीठ, 2 चमचे मिरे, लिंबू, 1 चमचाभर अद्रकची पावडर आणि आपलं साधं मीठ। ही पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घरामध्येच फॅन खाली वाळवलेली आहेत। घेतलेल्या जिऱ्यापैकी 1 चमचा जिरे आपण बाजूला काढून घेऊया। आता सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून जिरे भाजून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि हलक्या हाताने चमचा फिरवत राहायचा। जिरे भाजल्याचा थोडासा वास आला की मिरे टाकायचे आणि ही दोन्ही जिन्नस बारीक गॅस करून हलक्या हाताने थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने कलर झाला पाहिजे। आता हे भाजून झाल्याच्या नंतर थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्याच कढईमध्ये बारीक गॅस करून घेतलेला पुदिना भाजून घ्यायचा। पुदिना पण अशा पद्धतीनेच गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचा। हातावर चुरगळेल इतका भाजून घ्यायचा। आपण जी खडी साखर घेतली होती तिला थोडंसं बारीक करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मिरे आणि जिरे टाकायचे। सोबतच काढून ठेवलेले कच्चे जिरे, पुदिना, 1 चमचाभर अद्रकची पावडर, काळं मीठ आणि थोडं साधं मीठ, सोबतच बारीक केलेली साखर। हे सगळे सुके जिन्नस बारीक करत असताना तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तयार झालाय आपला शिकंजी मसाला। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। असा घरगुती बनवलेला शिकंजी मसाला उन्हाळ्यामध्ये खूप फायद्याचा ठरतो, जो उन्हाळ्यात सुद्धा थंडावा देऊन जातो। आता आपण सरबत बनवायला घेऊया। 2 ग्लासमध्ये आईस क्यूब टाकून घेऊया आणि 1 चमचा शिकंजी मसाला। तुमच्या आवडीप्रमाणे शिकंजी मसाला तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। आता दोन्ही ग्लासमध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊ। एका ग्लासमध्ये थंड पाणी टाकूया आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सोडा। अशा पद्धतीचं सरबत जर तुम्ही उन्हाळ्यात पिलात तर उष्माघात किंवा डिहायड्रेशनचा कसलाच त्रास होणार नाही आणि शरीर पण थंड राहायला मदत होते। आता ह्यात थोडी कच्ची पुदिन्याची पानं टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। नॉर्मली आपण उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत तर पितोच, पण असा शिकंजी मसाला वापरून बनवलेला सरबत जर पिसाल तर तुमच्या शरीराला खूप प्रकारचे फायदे होतील। जिरे आणि मिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ह्यातल्या आंबट आणि तिखट चवीमुळे आपली भूक सुधारते, कारण उन्हाळ्यामध्ये आपली भूक खूप जास्त मंदावते। मी बनवलेलं शिकंजी मसाल्याचं सरबत तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा। परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।